आज आपण पाहणार आहोत चौपट फुलणारे हे असे खुसखुशीत तांदळाचे पापड। हे पापड आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतात, पण अनेक वेळा काय होतं, पापड सुकत असताना त्या पापडांना चीर जाते आणि ते पापड नंतर चुरा होतात आणि तसेच तळल्यानंतर ते खूप तेलकट होतात। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग पापड कसे बनवायचे म्हणजे ते छान फुलतील आणि कमी तेलकट होतील। आज आपण ही अगदी सोपी आणि खात्रीशीर पद्धत पाहणार आहोत। हे पापड बनवायला खूपच सोपे आहेत, पातळ होतात आणि चवीला अप्रतिम होतात। साधारणपणे खिची घेताना बऱ्याच वेळा पीठ भांड्याला चिटकते आणि बरचसं पीठ वाया जातं, पण आज आपण अशी पद्धत पाहणार आहोत त्यात जरा सुद्धा पीठ वाया जात नाही। तुम्ही पाहू शकता किती छान खुसखुशीत झाले आहेत आणि अजिबात तेलकट झाले नाही। चला तर मग लगेच सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम या कप मेजरमेंट प्रमाणे हे तांदळाचे पीठ घेतले आहेत। हे आपण मार्केटमधून विकत पीठ आणले आहेत। तुमच्याकडे घरी दळलेले तांदळाचे पीठ असेल तर ते घेतले तरी चालेल। तर इथे आपण 2 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे। त्यासाठी इथे मी 1 चमचाभर पापडखार घातला आहे आणि 1 चमचा मीठ घातला आहे, अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा तीळ घातला आहे। घातलेले साहित्य या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। हे पापडाचं प्रीमिक्स तयार आहे, हे बाजूला ठेवूया आणि यासाठी लागणारं पाणी पाहूया। तर आपण तांदळाच्या पिठाच्या 1.5 पट पाणी घेणार आहोत। म्हणजे जर 2 कप तांदळाचे पीठ घेतले असेल त्यासाठी आपण 3 कप पाणी घेणार आहोत। हा 1 कप, हा दुसरा कप आणि हा तिसरा कप। इथे आपण 3 कप पाणी घेतलं आहे। आता हे मोजून घेतलेलं पाणी गॅसवर ठेवूया। या पाण्याला उकळी येईपर्यंत वाट पाहूया। पाणी इथे उकळलं आहे। हे उकळतं पाणी थोडं थोडं या पिठामध्ये घालायचे आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही। साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हे घेतलेलं प्रमाण अगदी योग्य आहे। परत राहिलेलं पाणी घालायचे आहेत। इथे सगळं पाणी या पिठामध्ये घालून घेतलं आहे। तळापासून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या बाउलमध्ये आपल्याला हा पीठ व्यवस्थित मिक्स करता येत नाही, त्यासाठी काय करायचं, इथे मी एक मोठी परात घेतली आहे। यामध्ये हे सगळं पीठ काढून घेऊया। इथे आपण पाहू शकता मी इथे थोडं पण पीठ वाया घातलं नाही, सगळं पीठ काढून घेतलं आहे। हे मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे थेट हात लावू नका। एखाद्या पेला किंवा चमचा किंवा या प्रकारे मॅशरनी पीठ थोडं गार करून घेऊया। हे मिश्रण थोडं कोमट झालं आहे। इथे मी एक प्लास्टिकची कॅरी बॅग घेतली आहे, त्यावर हे थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे आणि या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण पीठ मळलं की यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि पीठ छान मऊ होतो। याच पद्धतीने राहिलेलं सगळं पीठ मी मळून घेतलं आहे आणि आता या पिठाचे आपण मेदूवडा बनवतो ना, त्याच प्रकारे हे असे वडे बनवून घ्यायचे आहे। या पद्धतीने तुम्ही पापड एकदा नक्की करून पहा, खूप छान होतात आणि चौपट फुलतात आणि चवीला तर अप्रतिमच लागतात। तर इथे मी सगळ्या पिठाचे वडे बनवून घेतले आहेत आणि इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये खाली थोडं पाणी घातलं आहे, वरती चाळण ठेवली आहे, चाळणामध्ये एक ओलं कापड ठेवलं आहे। या कापडावर या पद्धतीने सगळे वडे ठेवून द्यायचे आहेत आणि वरून कापड झाकून त्यावर एक ताट झाकून ठेवायचे आहे आणि 10 मिनिटाची एक वाफ काढून घ्यायची आहे। इथे आपण 10 मिनिटानंतर पाहतोय, वडे बघा किती छान फुलले आहेत। ठेवताना किती छोटे होते आणि आता बघा दुप्पट फुलले आहेत। आता हे शिजवून घेतलेलं पिठाचे गोळे पुन्हा एकदा प्लास्टिकच्या पिशवीवर थोडं काढून घेऊ आणि परत एकदा छान मळून घेऊ। हे पीठ दुसऱ्यांदा मळल्यामुळे पीठ अजून मऊ, गुळगुळीत आणि लवचिक तयार होतो, त्यामुळे पापड लाटताना किंवा वाळवल्यानंतर पापडाला चीर पडत नाही आणि पापडाचा चुरा होत नाही आणि छान चौपट फुलतो। याच पद्धतीने राहिलेलं सगळे पिठाचे गोळे मळून घेऊया आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया। शिजवलेले इथे सगळे गोळे मोडून आपण छान पीठ मऊ मळून घेतलं आहे। आता या पिठाच्या लाट्या बनवून घेऊया। त्यासाठी मी अशा पद्धतीने रोल करून घेत आहे, असे लांब लांब रोल करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने सुरीने छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे आहेत। असे सुरीने कट झाले की नंतर हे हाताने असे गोल करून घ्यायचे आहेत। इथे आपण सुरीने तुकडे केलेले सगळे गोळे
गोल करून घेतले आहेत। आज पापड आपण लाटणार नाही, तर या पद्धतीने मशीनमध्ये पापड बनवणार आहोत। तर ही माझ्याकडे पापड तयार करण्याची मशीन आहे। हवा तेवढा पातळ पापड बनवून तयार होतो। तुम्ही गृहोद्योग करणार असाल तर या पद्धतीने मशीनवरच करा, जेणेकरून हवे तितके पातळ पापड आपल्याला बनवता येतात। इथे मशीनमध्ये खाली कॅरी बॅगची पिशवी गोलाकारमध्ये कट करून घेतली आहे। त्यावर हा गोळा ठेवायचा। आणखी वरून एक गोलाकारामध्ये कट करून घेतलेली कॅरी बॅगची पिशवी लावली आहे आणि वरून या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। पहा किती पातळ पापड तयार झाला आहे। याच पद्धतीने आणखी 5-6 पापड आपण बनवून घेऊया आणि नंतर एकदाच वाळत घालूया। तर पहा किती पातळ पापड आपले तयार झाले आहेत आणि हाताचे बोट पापडामधून क्लिअर दिसत आहेत। इथे आपण पापड वाळत घालण्यासाठी एक पॉलिथिनची पिशवी घेतली आहे। यावर हे पापड वाळत घातले आहेत। एक दिवस घरातच वाळवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये। पापड आपले मस्त एकसारखे तयार झाले आहेत। 2 कप आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये माझे इथे 60 पापड बनून तयार झाले आहेत। हे पापड आपण एक दिवस घरामध्ये आणि एक दिवस बाहेर उन्हामध्ये वाळवून घेतले आहेत आणि छान असे आपले पापड वाळले गेले आहेत। बघा, पाहू शकता किती ट्रान्सपरंट झाले आहेत। पापडामधून बोट किती स्पष्ट दिसत आहेत। हे पापड आपण तळून पाहूया। मी इथे पापड तळण्यासाठी अगोदरच तेल तापत ठेवलं होतं। यामध्ये पापड घालूया आणि बघा किती सुंदर पापड फुलतो आहे। चौपट पापड फुलला आहे। बघा आधीचं आणि आत्ताचं किती फरक आहे। खूपच मस्त पातळ असे आपले पापड तयार झाले आहेत आणि चवीला तर एकदमच भारी। मी फक्त 5च पापड तळले आहेत आणि तरी बघा 5च पापडने पूर्ण भांड भरलं आहे। पापड तोडून पाहूया। वाव, बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड तयार आहे। लगेच तुटतो आहे। आपण म्हणतो ना, तोंडात टाकताच विरघळणारे, अगदी तसेच झाले आहेत आणि अजिबात तेलकट झाले नाही। तुम्ही पाहू शकता। विकत आणण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने पापड एकदा नक्की करून पहा आणि कसे झाले कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। प्लीज एक लाईक करा। हे सगळं निशुल्क आहे। धन्यवाद।